नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे मैत्रेय बुद्ध विहार स्मारक समिती मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयावर शांती मार्गाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले। स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आपला जय भीम। आमचा मोर्चा हा उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे आणि मैत्रेय स्मारक समिती मौदा यांचे जे अध्यक्ष आपले माननीय डॉक्टर अनिल बोरकर सर यांच्या नेतृत्वामध्ये आमचं वर्गीकरणाच्या बाबतीत विरोध आहे। त्याचप्रमाणे जी जनगणना होत आहे त्याच्यामध्ये आज आपण सर्व जे पण स्थळं आहेत त्या सर्व स्थळांचे म्हणजे मंदिर असो मस्जिद असो सर्वांचा आपण मोजणी करत आहे, परंतु आमचे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार किती संख्येत आहे काय आहे याची सुद्धा आपण मोजणी आमच्या याच्यामध्ये करावी आणि तो सुद्धा डाटा सरकारने आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी आहे। उपवर्गीकरणावर आहे आणि पण आमच्या ज्या आपल्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यांची रिक्त जागा आहे ती लवकरात लवकर भरून काढावी आणि उपवर्गीकरण जे आपण सरकारने केलेलं आहे त्या करण्याचा आमचा विरोध आहे। आम्ही 59 जाती ह्या सर्वांचा विरोध करतो। आमचं एक है और एक ही रहेंगे आणि आमचा जो सूत्र आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ह्या तत्वाचा उपयोग करून आम्ही आपलं पाहून घेऊ आणि आम्ही आजपर्यंत एकत्र गुण्या गोविंदाने राहिलं तर आपण कसा हा निर्णय घेत आहे ह्या निर्णयाचा विरोध आम्ही करत आहे। आणि ओबीसींची जी जनगणना आहे त्याचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तो कॉलम त्यांनी समाविष्ट करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला तोडण्याचा आपण प्रयत्न करू नये। आम्ही आमचं बघून घेऊ। आज शोकांकिका असं आहे की अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आणि त्याचा हे जे उपवर्गीकरणाचा जो त्यांनी आवाज उठवलेला आहे की एक व्यक्तीचा आणि एका समाजाचं तुम्ही हे कडून त्यांना पुढे करून आज 58 जातीचं तुम्ही अवहेलना करत आहे, त्यांच्या विचारांची तुम्ही विचारच करत नाही आहे आणि एका जातीने म्हटलं म्हणून तुम्ही करत आहे, हे किती मोठी गोष्ट आहे। तर हा अन्याय आम्ही 58 जाती सहन करणार नाही। आम्ही एक आहो आणि एकत्र आहो। बहुजन सुखाय बहुजन हिताय हा या मूलमंत्रावर आहे आणि ओबीसींचा जो कॉलम आहे तो सुद्धा इथे यावा अशी आमची मागणी आहे सर। आणि ह्या जय भीम, जय गुरुदेव। धन्यवाद। सर्वप्रथम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजला मी हा मोर्चा कव्हर करण्याबद्दल आपलं सर्व मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आजचा हा मोर्चा मैत्रेय बुद्ध स्मारक समिती मौदा यांच्या नेतृत्वात डॉक्टर मी खूप अभिनंदन करतो की ते ह्या ठिकाणी येऊन आजचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाबद्दल ते बातमी कव्हरेज करत आहेत, त्यांचे अभिनंदन। आणि सर्व बांधव ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचेसुद्धा मी ह्या ठिकाणी आभार मानतो आहे। आणि आज जो मोर्चा होता धडक मोर्चा तहसील कार्यालयावरती ह्या शासनाच्या विरोधामध्ये हा अन्यायाच्या विरोधामध्ये हा मोर्चा होता। याच्यामध्ये आपल्या जे 59 ज्या जाती आहेत अनुसूचित जातीच्या त्या जातीचं उपवर्गीकरण न होणे आणि त्यातला आमचा विरोध आहे उपवर्गीकरणाला। आणि जी क्रिमी लेअरची जी अट लावण्यात येत आहे शेड्यूल कास्टच्या वर्गाला तीसुद्धा अट लावू नये याच्याकरिता आमचा विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट ह्या देशामध्ये ओबीसी जनता आहे, 60 ते 70% ओबीसी जनता असतानासुद्धा आमची मागणी होती की ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे, परंतु ह्या देशामध्ये ओबीसीची जनगणना होत नाही आहे 2026 ते 27च्या ह्या कालावधीमध्ये। तर ओबीसीची जनगणना होण्याकरिता त्यांच्यासाठी स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांचे स्वतंत्र कॉलम हे तयार करण्यात यावे आणि ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की ह्या देशामध्ये सर्व धार्मिक स्थळाची जनगणना होत आहे, परंतु बौद्ध विहाराची जनगणना होत नाही, तर बौद्ध विहाराची सुद्धा जनगणना व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि मैत्रेय बुद्ध विहार स्मारक समिती मौदातर्फे जे आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा मौदा तालुका आणि मौदा शहरतर्फे हे आजचं जे आयोजन आहे त्याचप्रमाणे संत शिरोमणी रविदासजी गुरु रविदासजी महाराज सेवा संस्था मौदा यांच्यातर्फे हे जे आयोजन केलेलं आहे, तसेच समता सैनिक दल मौदा यांच्या वतीने सुद्धा ह्या ठिकाणी सामाजिक धार्मिक संघटनेच्या वतीने ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी वर्ग यांच्या मोर्चा यांच्यातर्फे सुद्धा हे आज ह्या
जे आहे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व बांधव ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व बांधवांच्या परत मी एकवार आभार व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाने ह्या ठिकाणी आणि तहसील प्रशासनाने फार मोठं सहकार्य केलेलं आहे. त्या तहसील प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे सर्व पत्रकार यांचेसुद्धा आभार मानतो. आणि जर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे मौदा शहरामध्ये रस्त्यावर येऊन आम्ही सर्व बांधव, OBC बांधव, शेड्यूल कास्ट बांधव सर्व रस्त्यावर येऊन आम्ही आपले हक्क आणि अधिकार मिळवून घेऊया ही आम्ही आजच्या ह्या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आहे. धन्यवाद. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है. धन्यवाद सर्वांचं.